आणि माझ्या माइंडसेट मध्ये स्टॉक मार्केट ही लय सो म्हणजे मी एवढं ध्यान पण दिलं नाही. पण जिथे तर बघितलंय ती सट्टा आहे असं आहे सो निगेटिव्ह ऐकलेलं आहे. नाही म्हणले 20-25 झूम मीटिंग सगळी अटेंड केले. आमचं सध्या बिझनेस आहे व आता ती ओके सो चालू आहे. मी इथं क्लास अटेंड करायला मेन कारण आमचं वडील पप्पाच आहे ते. बट आय एम कम्प्लिटली सॅटिस्फाईड. मी इथं क्लास अटेंड करायला मेन कारण आमचं वडील पप्पाच आहे ते. का म्हणजे मला काय 1 मंथच्या अगोदरपर्यंत काय नॉलेज नव्हतं त्याचा. आणि माझ्या माइंडसेट मध्ये स्टॉक मार्केट ही लय सो म्हणजे मी एवढं ध्यान पण दिलं नाही. का म्हणजे जिथे ज्या ठिकाणी बघितले केलं नाही ते काय 0% कुठे केलेलंच नाही. पण जिथे तर बघितलंय ती सट्टा आहे असं आहे सो निगेटिव्ह ऐकलेलं आहे. माझ्यापाशी खूप सारे टेलिग्राम मध्ये क्लास आहेत पण मी कधी पण एक फाईल पण उघडून मी कधी कुठला पण क्लास बघितला नाही. का म्हणजे माझ्या मेन ब्रेन मध्येच फिडिंग ही होतं की निगेटिव्ह आहे म्हणजे आपल्या बाहेरचा खेळ आहे म्हणून. पण म्हणजे फर्दर ऑन पुढं फ्युचरमध्ये बघितलं मी ऑब्झर्व केलं म्हणजे मला इथं आज नाही याला मेन रिझन पण काय म्हणजे आमचं सध्या बिझनेस आहे व आता ती ओके सो चालू आहे. पण मी जी ऑब्झर्व केलं म्हणजे पुढं जे सर्वाइव्ह होणार आहे ह्या मार्केटमध्ये नाही तर ह्या सर्वाला फिटनेस म्हणते ना ज्याला स्किल आहे तेव्हा सर्वाइव्ह होणार आहे तेवढं मी समजले. आणि तुमचं बरेच 5 नाही सर बघ नाही म्हणले 20-25 झूम मीटिंग सगळी अटेंड केले. मी तर काय समजले म्हणजे बिगनर्स पासून तुम्ही सांगताय सर बिगनर्स पासून सांगते ती. आणि सगळ्यांनी मेन म्हणजे वरडते ते पण म्हणू शकत नाही पण तिथं सांग चुकी आहे म्हणून सांगते ते. त्याला बरं वरडून सांगितलं पण चालतंय. बट आय एम कम्प्लिटली सॅटिस्फाईड. माझा ही कॉन्फिडन्स आहे की मी अजून होमवर्क खूप करून मग एंटर होणार तेवढं माझं कॉन्फिडन्स आहे.